नमस्कार, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण 2-3 गोष्टी इंग्रज सरकार आणि भारत सरकार यांच्यातील फरक कसा आहे तो समजण्याचा प्रयत्न करत आहोत. हे समजून घेण्यासाठी आपल्याला जीएसटी आणि लगान या दोन्ही गोष्टी आपल्याला तितक्याच समजणं आवश्यक आहे किंवा गरजेचे आहेत. जर तुम्ही लगान चित्रपट बघितला असेल ज्यामध्ये आमिर खान यांनी रोल केला आहे, त्यामध्ये लगान आपल्याला कमी व्हावा यासाठी आमिर खान जो क्रिकेटची मॅच खेळतो तर त्याला लगान 4 गुना लगान देना पडता है. ये बात आपने सबने सुनी है. त्याच पद्धतीनं भारत सरकारने काय केलं आहे, लगानच्या पद्धतीनं त्याचं नाव रूप रंग बदलला आणि त्याला आपण जीएसटी असं म्हटलं. काय म्हणलं त्यांनी? जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, जीएसटी. त्यांनी काय केलंय, भारतामध्ये 1 जुलै 2017 मध्ये जीएसटी लागू केले आहे. भारतीय संविधानातील 101 सुधारणा करून त्यामध्ये जीएसटी लागू केली आणि ती 2017 मध्ये सुरू केली. कधी? 2017 मध्ये. आणि ही जीएसटी किती टक्के होते तर 12% आणि 28% एवढ्या मोठी जीएसटी भारत सरकारने भारतातल्या लोकांकडून म्हणजे आपल्या लोकांकडून आपल्याच भारतामध्ये स्वीकारली गेली. हे भारताला जाग आली कधी तर 22 सप्टेंबर 2025 ला जाग आली की आपण भारतातील लोकांकडून जास्तीचा टॅक्स वसूल करत आहोत आणि तो टॅक्स कमी केला पाहिजे. आणि ही गुड न्यूज भारतातल्या जनतेला भारत सरकारने दिले. 22 सप्टेंबर 2025 ला म्हणजे 7 वर्ष भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला लुटण्याचं काम केंद्र सरकारनं केलं. त्याबद्दल कुणी अपशब्द जरी बोलला तर त्याच्यावर कारवाई सुद्धा होत गेली किंवा त्याला अडचणी सुद्धा आणलं गेलं. आणि 7 वर्षानंतर लुटल्यानंतर जीएसटी लगान कमी केला गेला आणि आता तो कितीवर आलेला आहे तर 5% आणि 18% असा जीएसटी तिने आता नव्यानं म्हणजे 2.0 जीएसटी स्लॅब म्हणजे कमी करणे हा अर्थाने वापरण्यात आलेला शब्द आहे. म्हणजे जरी आपले जरी असले तरी आपल्याकडून त्यांनी लगान घेणारच आहेत. इंग्रज आले तरी आपल्याकडून 4 गुना लगान घेणारच आहेत. म्हणजे इथं सर्वसामान्य जनतेची जी लूट आहे ही लूट काही थांबायचं नाव घेणार नाही. त्यामुळे सतत आणि सतत ही व्यवस्था गोर गरीब कष्ट करणाऱ्या कामगारांच्या व्यवस्थेच्या विरोधात असते. त्यांना कसे पद्धतीने महागाई उभा करून महागाईच्या वाढवता हा त्यांचा मुख्य उद्देश असतो आणि सतत हे करत असतात. त्यामुळे आपण सुद्धा या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहणं किंवा तपासणं आपलं आवश्यक आहे.